नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि एकच विनंती करतो की तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. श्रोते मित्र हो, आज तुम्ही ऐकणार आहात ग दी माडगुळकर यांची कथा मीठ दह्यात पडलं. ऐकूयात. साने सराफाचं घर म्हणजे एक मातृसत्ताक राज्यच आहे. 3 भावंडांचं एवढा मोठा संसार, पण सगळी सूत्र आहेत थोरल्या आईंच्या हातात. थोरल्या आईंचं वय आता 70च्या आसपास असेल. म्हातारीला आराम असा माहिती नाही. अष्टव प्रहर बिचारी लेकरांच्या संसारात गुंतलेली असते. मुद्रेवर थकावट नाही की कामाच्या उरकावर वयाचं सावट नाही. थोरल्या आई फारशा बोलत नाहीत, पण घरातल्या लहान थोर माणसांवर त्यांचा विलक्षण वचक आहे. सुनांची तर त्यांच्यासमोर तोंड उघडण्याची हिंमत नाही, पण तिन्ही मुलंसुद्धा त्यांच्या अर्ध्या वचनात आहेत. तिन्ही मुलगे 3 वेगवेगळे व्यवसाय करतात, पण साऱ्यांचा साठपा एकत्र. दादासाहेब गुजरीतलं सराफी दुकान चालवतात. नानांचं भाऊसिंगजी रस्त्यावर भलं मोठं कापड दुकान आहे. धाकटे कल्याणराव वकिली करतात. पुरुषांना घरातलं काही म्हटल्या काही बघावं लागत नाही. उंबऱ्याच्या आतली सगळी सत्ता आईच्या हाती असे सगळेजण निष्ठापूर्वक मानतात. सान्यांचा वाडा भला मोठा आहे. 4 सोपे, 2 अंगणं, माडी, दिवाणखाना असा पेशवाई खाके आहे. ही सगळी कमाई थोरल्या दादासाहेबांची, पण ते आपल्या भाग्याचं सगळं श्रेय मातुश्रीच्या पायी वाहतात. थोरल्या आई 25च्या आत विधवा झाल्या होत्या. 4 कोवळी मुलं घेऊन त्या कोल्हापुरी आल्या होत्या. आज त्यांचं भाग्य देवालयाच्या गोपुरासारखं आभाळ कोरू बघताय. कुटुंबातली सगळीच माणसं कशी सुंदर आहेत. तिन्ही मुलगे गोरेपान, सडसडीत अंगलटीचे, टप्पोऱ्या डोळ्यांचे. या 3 भावांना एक बहीण, दादासाहेबांच्या पाठची. तिचं लग्न झालं तेव्हा सान्यांचं घर एवढं कर्तुकीला आलेलं नव्हतं. केवळ रूपाच्या बळावर तिला लाखात एक स्थळ मिळालं. ती पुण्याला असते. तिचा संसार दृष्ट लागेल असा बहरलेला आहे. सुना आता एकीपेक्षा एक सुंदर. दादासाहेबांच्या पत्नीच्या हनवटीवरचा तीळ, नानांच्या बायकोचं आळसावलेलं चालणं आणि धाकट्या सुनेची तल्लख हालचाल आम्हा बायकांना वेड लावते, तर त्यांच्या त्यांच्या पुरुषांना किती अपूर्वाई वाटत असेल. मुलं तर सगळ्यांची बघत राहावी अशी. त्यांची संख्या मर्यादित. 3घांच्या संसारात लहान मोठी 5 मुलं बास. थोरल्या आई माझ्या दूरवरच्या मावशी लागतात. महालक्ष्मीच्या दर्शनाला म्हणून परवा कोल्हापुरी गेले होते. 4 दिवस राहून आले त्यांच्याकडे. संसार साऱ्यांचेच असतात, पण थोरल्या आईंच्या संसारासारखा आनंदी संसार कुठेच नसेल जगाच्या पाठीवर. मी म्हणाले देखील त्यांना तसं. थोरल्या आई मंद हसल्या आणि म्हणाल्या, गणेशाची कृपा, तो आहे ना विघ्नहर्ता. पुण्याच्या गणपतीची फार भक्ती आहे थोरल्या आईंना. कॅडल रोडच्या गोखल्यांकडे सहज गेले होते बसायला. त्या गोखले वहिनी कोल्हापूरच्या. बोलता बोलता मी सहज सान्यांच्या घराविषयी बोलले तसं त्यांनी विचारलं, ऐकलं ते खरं आहे का? मी म्हणाले, काय? किती दिवस होतात कोल्हापुरी? चांगली आठवडाभर होते. सान्यांच्याकडेच उतरला होतात? नाही. मग? उतरले होते लाटकर उपाध्यायांकडे, पण 4 दिवस राहिले होते सान्यांच्याकडे. काही कळलं नाही तुम्हाला तिथे? नाही बाई, कळू द्यायचीच नाहीत ती माणसं. माझं कुतूहल तो विषय तसा बराच सोडू देईल. मी गोखले वहिनींना विचारलं, काय विशेष घडलं हो कोल्हापुरात? नुसतं कोल्हापुरात नाही, तर खुद्द तुमच्या सान्यांच्या घरात. म्हटलं तुम्हाला कळलं असेल. अहो तुमच्या शपथ नाही हो, सुटली म्हणा. थोरल्या आईंनी निभावून नेलं ते. अहो पण काय, खरंच माहिती नाही तुम्हाला ताई? हिश्य, बघा बाई, खोटं कशाला सांगेन मी. सांगणार नसाल कुणाला तर सांगते. माझी माहितीसुद्धा आपली ऐकीव आहे. अहो मग सांगा की. गोखले वहिनी उठल्या.
मुलं माणसं कोणी घरी नव्हतीच. एक मोलकरीण स्वयंपाकघरात काही रुखू टुटू करत होती. गोखले वहिनींनी तिला जायला सांगितलं. पुढचं दार नीट बंद केलंय का नाही ते बघितलं. भिजवलेल्या वालांची टोपली घेऊन त्या बैठकीच्या खोलीत आल्या. गोखले वहिनींचा स्वभाव मला माहिती आहे. त्या उगाचच कोणाचं उणं दुणं काढणार नाहीत. त्या बसल्या. आम्ही दोघीही वाल सोलायला लागलो. वालांच्या स्वच्छ डाळिंब्या व्हायला लागल्या. माझे कान अधीर झाले होते. छातीत उगीचच कंप दाटल्यागत झालं होतं. सान्यांची एक बहीण पुण्याला असते ना. अहो एकटीच मुलगी ती थोरल्या आईना, सुनंदा पेंडसे. हां, तर तिला एक मुलगा आहे. हो, तोच भाचा. नात जावई केला ना थोरल्या आईंनी. अहो त्या लग्नाचीच हकीकत आहे ही. वहिनींचा आवाज उगीचच आकसला. त्याला गुप्ततेची झाक आली. मी काही त्या लग्नाला गेले नव्हते बाई. निमंत्रण पत्रिका आली होती. तेच लग्नाच्या आदल्या दिवशी पत्रिका पोचल्या सगळ्या नातलगांना. नाही माझ्या नाही बाई लक्षात तेवढं. आईंचं परतवंड आता 4 वर्षाचं असेल. तेच तर, नातीच्या लग्नाला झाली 3 वर्ष आणि परतवंड 4 वर्षांचं. माझ्या मस्तकात काहीतरी खट्टकन वाजलं. ऐकलेल्या कथांच्या साखळ्या खळखळून गेल्या. वहिनींच्या कथेचा दुवा मात्र सापडला नाही. माझ्या आवाजात काकुळतीचा भाव आला असावा. अति आर्जवानं मी गोखले वहिनींना म्हणाले, असं उखाण्यासारखं नका बाई बोलू, तुम्ही संगतवार सांगा. वहिनींचा आवाज काही केल्या चढेना. मला अगदी लक्षपूर्वक ऐकावं लागलं. त्या म्हणाल्या, मला सांगा बेबी कोण? अहो ती नानांची मुलगी. हां, तर ती बेबी 10वीच्या वर्गात शिकत होती म्हणे तेव्हा. 16वं नुकतंच लागलं होतं तिला. अजून साडी नेसायला लागली नव्हती ती. स्कर्ट पोलका असाच तिचा पोशाख असायचा. घरचं वळण उत्तम. शाळा आणि घरच्या पलीकडचं त्या मुलीला काही माहीत नव्हतं. परक्या पुरुषाला पाहून पदर सावरावा हे तिला कळायचं काही कारण नव्हतं. कारण पदराचं नेसणं ती नेसतच नव्हती. अगदी लहान दिसायची ती. असेल हो. हां, तर हा भाचा पुण्याचा. त्याचं नाव अरविंद मला वाटतं. त्याच्यावर सगळ्या मामांची माया. तो उन्हाळ्याच्या सुट्टीत कोल्हापुरी यायचा तसा त्या सालीसुद्धा आला. सान्यांचा म्हणे एक बंगला पन्हाळ्यावर आहे. हो आहे, बंगला आहे, बाग आहे, तिथे माळी असतो. रविवारच्या सुट्टीतसुद्धा सान्यांकडची मुलं तिथे राहायला जातात. कधीकधी आवळी भोजनासारख्या निमित्तानं बायकासुद्धा जातात. एखाद्या उन्हाळ्यात कल्याणराव मुक्कामसुद्धा करतात तिथं. हां, तर त्या वर्षी काही त्यांचा मुक्काम नव्हता तिथे. ही बेबी, तो अरविंद आणि आणखीन 2 तरुण मुली होत्या. ह्या इथल्याच मुंबईच्या त्यांच्या नातलगांपैकी. त्याही 4 दिवस राहण्यासाठी आल्या होत्या सुट्टीत. मला अचूक आठवलं की त्या बहुतेक मृणालच्या बहिणी असतील. कल्याणरावांची बायको इथलीच ना, वांद्र्याला राहतात ते लोक. तर त्या मुलींनी फार आग्रह धरला पन्हाळ्याला जाण्याचा. धाकट्या सुनेनं सासूची परवानगी विचारली. सासूबाई म्हणाल्या, जाऊ देत, मुलं मुलंच आहेत. आता त्यांना काय माहिती ना, या मुंबईच्या पोरी चित्रपट बघायला सवकलेल्या, अमेरिकेतनं येणारी घाणेरडी पुस्तकं वाचणाऱ्या. घरची मोटार आहे सान्यांची. 4 जणं गेली राहायला पन्हाळ्यावर. त्या दोघी मुंबईवाल्या, ही बेबी आणि अरविंद. बोलता बोलता गोखले वहिनी आणखीन हळू आवाजात बोलायला लागल्या. माझा हात डाळिंब्यांवर चालेना. मी थोडी सरकून त्यांच्या अगदी जवळ बसले. त्या दोन्ही पोरट्यांची या कथेतली कामगिरी काही केल्या मला अंदाजता येईना. वहिनी पुढे सांगायला लागल्या, त्या 2 पोरी म्हणे मोटारीतच त्या अरविंदाच्या अंगचटी येत होत्या. पश्चिमेकडच्या देशात भलतं सलतं प्यायल्यावर सांगतात तसल्या गोष्टी सांगत होत्या. मुलीच्या जातीनं करू नये अशी लगटसुद्धा करत होत्या. तोंडाचे चंबू काय करत होत्या. सहजपणाचा सोंग आणून बळेबळे छातीवरचा बाईपणा उघडा टाकत होत्या. दोघी सख्या बहिणी, दोघी मिळून त्या मुलाला भूल घालत होत्या. तो पोरगाही बेरकी, तो सुद्धा बोलता बोलता त्यांची टर उडवत होता. पुढच्या सीटवर बसलेली बेबी हे सगळं बघत होती. ती सुद्धा नातीत होती.
तिच्या कोवळ्या अंगातही नको त्या गोष्टीचा संचार होईल असं वय असतं नाही का ते, हो की नाही? तर काय सांगायचं सुधाताई, त्या मुलानं काही त्या पोरींना दाद दिली नाही. एका चांदण्या रात्री तर म्हणे, तबकवन आहे का कुठे त्या पन्हाळ्यावर? हो आहे की. हां, तर त्या तबकवनात एका मुंबईकरणीनं म्हणे आपली सगळी साडी अंगावरनं उतरवली. चांदण्यात न्हावं वाटतंय असं म्हणून नुसता पेटीकोट आणि चोळी घालून उभी राहिली. तसा तो पोरगा म्हणे फार संतापला. त्या पोरी रडल्या काय, भेकल्या काय, काही विचारू नका. मग म्हणे त्या मुलींनी त्याची क्षमा मागितली, घरी सांगू नको म्हणून अर्जवं केली. पुढे 8 दिवस ती तिथे राहिली आणि परत आली. त्या पोरी पण मुंबईला परतल्या आणि अरविंद नेहमी महिनाभर राहायचा, तोही त्यांच्या पाठोपाठ गेला पुण्याला. बरं मग पुढे? पहिल्यांदा म्हणे थोरल्या जावेच्या लक्षात आलं 2 महिन्यांनी. काय? अहो असं काय करताय, बेबी नाती धुती होती. अगो बाई, म्हणजे? तेच तर थोरल्या जावेच्या लक्षात आलं. पण विचारावं कुणाला आणि कसं? घरातल्या पुरुषांना कळलं तर हल्लं कल्लोळ, थोरल्या आईच्या कानापर्यंत गेलं तर आटोपला रोजगार. त्या बाईंनी ते गुपित आणखीन महिनाभर आपल्या पोटात ठेवलं. बेबीला बापडीला काही कळत नव्हतं. तिची आपली शाळा चालली आहे, खेळणं चाललं आहे. 3रा लागलेला असताना तर ती शाळेच्या जिन्यावर पडली म्हणे. बाई ग, अहो सडपातळ अंगाची लहानखोरी मुलगी, कुणाला कळून आलं नाही. मग काय, एके दुपारी घरात पुरुष नव्हते. थोरल्या आई पुराणाला गेल्या होत्या. सगळ्यात धाकटी जाऊ कुठे महिला मंडळात गेली होती. थोरल्या जावेला काही राहवलं नाही. ती गेली मधलीच्या खोलीत. दुपारच्या वेळी मधली थोडी आडवी झाली होती. थोरल्या जाऊबाई आल्या म्हणताना पटकन सावरून बसली. अशा एकमेकींच्या खोलीत जात नाहीत म्हणे त्या जावा. नाही जात त्या. प्रत्येकीची पृथक बेडरूम आहे सान्यांच्या घरात. भेटायचं बोलायचं ते स्वयंपाकघरात, गच्चीवर, दिवाणखान्यात, ओसऱ्यांवर, अंगणात. एकमेकींच्या झोपायच्या खोलीत नाही जात त्या. थोरल्या आईची सक्त ताकीद आहे. हो ना, मग मधलीला आश्चर्य वाटलं. थोरल्या बाई बसल्या आणि त्यांनी वडिलकीच्या नात्यानं बेबीची अभ्यासातली प्रगती विचारली. आणि मग हलकेच विचारलं, पाळणुकीचं राहू द्या, पण वेळच्या वेळी सगळं होत आहे ना बेबीचं? तशी मधली जाऊ चमकली आणि गप्प झाली. 3 महिन्यात पोरीच्या प्रकृतीत काही बदल झाला आहे हे तिच्या ध्यानात आलं. ती सटकून हाबकली आणि एकदम रडायला लागली. थोरल्या जावेनं तिला नाना तऱ्हेनं समजावलं, पण तिचं रडू काही थांबेना. शेवटी दोघींनीही ठरवलं की अगदी एकांताच्या वेळी ही गोष्ट दोघींनी आपापल्या यजमानांच्या कानावर घालायची. अवघड आहे रे देवा. अहो करतात काय? दादासाहेबांना कळलं तेव्हा त्यांनी संतापून आपल्या बायकोच्या मुस्कुटात मारली म्हणे. नानासाहेब तर ते कळल्यापासून दिवाणखान्यात झोपायला लागले. बेबीचे आईवडील एकमेकांशी बोलेनासे झाले. कल्याणरावांना मात्र काही पत्ता नव्हता. त्यांच्या बायकोला काही कळलं नाही. बेबी इतकी अज्ञान की प्रकृतीतला फरक तिच्या लक्षातच आला नाही. थोरल्या दोन्ही सुना आबोल झाल्या आहेत. मुलगेही आपापल्या बायकांशी काही दुराव्यानं वागतायत हे महिनाभरात आईंच्या लक्षात आलं. आणि मग एके दिवशी रात्री नानासाहेब दिवाणखान्यातनं उठले आणि एकटेच खाली आले. मागच्या अंगणात जाऊन तुळशी कट्ट्यावर बसले. आई जाग्या होत्या, त्या उठून पाठोपाठ गेल्या. कुठल्या पद्धतीनं आणि कसं नानासाहेबांनी त्यांना सांगितलं देवाला माहिती. त्यांना भीती होती ना, आईची अवस्था काय होईल कोण जाणे. पण थोरल्या आई अजिबात चिडल्या नाहीत. त्यांनी समग्र हकीकत जाणून घेतली. आणि त्या नेहमी कवितेत बोलल्यासारखं बोलतात, ठाऊक आहे ना तुम्हाला? अहो की बोलता बोलता मणी घडवतात. तुकाराम रामदास तोंडपाठ आहेत. तर तसलंच काही अति शांतपणे म्हणाल्या त्या. काय म्हणाल्या बाई? हां म्हणाल्या त्या, काय कुठे बिघडलं, मीठ दह्यात पडलं. नाही समजलं बाई, नाही समजलं. अहो त्यांचं म्हणणं, मिठाचा खडा दुधात पडला तर दूध वाया गेलं असतं. मीठ पडलंय खरं, पण ते दह्यात, काही वाया जाणार नाही. उपयोग करायचाच ठरवला तर अधिक चवदारपणे चाखता येईल.
मी एक लांब लचक श्वास सोडला. त्या जुन्या म्हातारीच्या शहाणपणाचं मला खूप नवल वाटलं. शुभ्र वस्त्र नेसलेली ती सुरकुतलेल्या मुद्रेची माऊली आपाद मस्तक माझ्या डोळ्यांसमोर उभी राहिली. मी विचारलं, पुढे काय झालं वहिनी? तर थोरल्या आई नानासाहेबांना म्हणाल्या, तुम्ही काही करू नका, मी बघते सगळं. बेबीला बरोबर घेऊन ती म्हातारी स्वतः पुण्याला आली, लेकीच्या घरी गेली. लेक जावई यांना तिने विश्वासात घेतलं, अरविंदाला जवळ घेतलं, त्याच्या पाठीवरनं हात फिरवला आणि गोड बोलून त्याच्याकडनं सगळं काढून घेतलं. काय सांगितलं अरविंदाने? सगळं सांगितलं. त्या मुंबईवाल्या पोरींच्या वागण्यानं मला वेडावल्यासारखं झालं. त्यांच्या अंगाचा स्पर्श मला नको होता. बेबी उताणी झोपी गेली होती, मला राहवलं नाही, मी तिच्या शेजारी झोपलो. आणि मग त्यावेळी त्या साठव्या कुठे होत्या? बाई दाराच्या फटीतनं बघत होत्या म्हणे. अरविंद बेबीजवळून दूर झाला तेव्हा त्यांनी म्हणे टाळ्या पेटल्या, एकमेकींना मिठ्या मारल्या, एकमेकींचे मुके घेतले. शी शी काय, इंग्लंड अमेरिका कुठे दूर राहिली नाही ताई, आता पार आपल्या नात्या गोत्यात येऊन पोचली आहे. अरविंद बेबीच्या लग्नाला याच आल्या नाहीत त्या घोड्या. पण लग्न कसं साजरं केलं म्हणते मी, तेच तर ऐकण्यासारखं आहे. आमची वृंदा असते का नाही पुण्याला? हां, सगळ्यात धाकटी बहीण. हां, तर ती आहे डॉक्टर, तिचे यजमानसुद्धा आहेत डॉक्टर. ते लांब राहतात तिकडे कोथरूडच्या जवळ. थोरल्या आईंना तिची माहिती. थोरल्या आई तिच्याकडे गेल्या, बेबीला त्यांनी तिच्याकडे ठेवली, तिला पैसे दिले, घरच्यासारखं बाळंतपण कर म्हणून सांगितलं, गुप्त ठेवण्याची शपथ घेतली तिच्याकडनं. पूर्ण पोसलेलं मूल झालं तिला, सोन्याच्या वरवंट्यासारखं ते सांभाळायला दिलं. अगं बाई, कुणाकडे? वृंदाचे एक म्हातारे कंपाऊंडर आहेत भावे म्हणून, त्यांना नाही मूल, बेवारशी मूल आहे असं सांगून वृंदानं ते त्यांच्याकडे दिलं. त्याला दरमहा 100 रुपये देत होती, अर्थात ते पैसे थोरल्या आईनीच देऊन ठेवले होते तिच्याकडे. कमाल आहे बाई, कमाल. म्हणजे केवढी चतुर म्हणावी म्हातारी बाई. तिने अरविंदाला तयार केला, मुलगी मोकळी करून घेतली, उत्तम मुहूर्त बघून पुण्याच्या उद्यान कार्यालयात लग्न लावलं. सगळे सोयरे जमले होते, कुणाला काही पत्ता लागला नाही. अगं बाई, आणि ते मूल गेल्या वर्षी पाठवलं कलकत्त्याला. अरविंद इंजिनियर आहे तिकडे, बेबी ही तिकडेच. तिथे कोणाला काय समजणार मूल कधी झालंय ते? बाई गं, मी 4 दिवस राहून आले सान्यांच्या वाड्यात, काही कळलं नाही बघा. कोल्हापुरात सुद्धा कोणी काही बोललं नाही, अगदीच नाही. तुम्हाला बरी कळली सगळी हकीकत? मला आमच्या वृंदानी सांगितली. नाही, पण तिने सांगायची नाही ना खरं तर. मी नाही सांगितली तुम्हाला? तुम्ही खोदून विचारत होतात, आणि आता तुम्ही सांगालच की कोणाला तरी. नाही गं बाई, नाही काय. वृंदानं मला, मी तुम्हाला, तुम्ही आणखीन कोणाला, असं होतंच ते. अहो, पण नाव नाही का जात एखाद्याचं? तेव्हा गेलं असतं. आता ती नुसती कथा झाली आहे. बघा बाई, डाळिंब्या निवडून झाल्या सगळ्या. गोखले वहिनी हसल्या, मी हे हसले. उठताना उगाचच माझ्या मनात आलं, काय हो वहिनी, अरविंद कधी इकडे आला तर वाच्यता होईलच नाही का? होईना, त्यात कुठे बिघडतं आहे? अरविंद आणि बेबी पती पत्नी आहेत आता, आणि मूल त्यांचंच आहे. लोक म्हणायचे बरं का की मुलगी भाच्याला का दिली. म्हणायचे कशाला म्हणताय? आता म्हणतातच सगळ्या पुण्यात. काय ते, दादासाहेबांना मुलगा नाही म्हणून भातसा जावई करून घेतला. हे सगळं बरोबर झालंय, मीठ दह्यात पडलं. वहिनींच्या त्या कथेनं थोरल्या आईविषयीचा माझा आदर शतपटीनं वाढलाय. आता कधी कोल्हापूरला गेले तर त्या माऊलीच्या पायावर डोकंच ठेवणार आहे मी. श्रोते हो, ही होती गदिमा लिखित कथा मीठ दह्यात पडलं. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. ही कथा आपल्या मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करायला काहीच हरकत नाही. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात आणखीन एका कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्रो.